तर सांगलीमध्ये देखील ट्रक चालकांनी केंद्र सरकार विरोधात संप पुकारलेला आहे। नवीन मोटार वाहन कायदा हा रद्द करण्याची मागणी केली जाते। वाहनधारकांनी पेट्रोल पंपावर गर्दी केली। केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटार वाहन कायद्यामध्ये अपघातात जबाबदार ट्रक चालकाला 10 वर्षाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे। सोबतच 7 लाख रुपये दंड देखील आकारला जाणार आहे। याच कायद्याला विविध चालक मालक वाहतूक संघटना विरोध दर्शवत आहेत। नवीन कायदा रद्द करा अशी मागणी केली जाते। बीपीसीएल, एचपीसीएल आणि इंडियन ऑइल या तिन्ही कंपन्यांचे पेट्रोल डिझेल पुरवठा करणारे टँकर चालक हे 3 दिवसीय संपावर आहेत। त्यामुळे काल सायंकाळपासून जिल्ह्यामधील पेट्रोल पंपावर नागरिकांनी पेट्रोल भरण्यासाठी तोबागर्दी केली। तर पेट्रोल पंपावर जेवढे शिल्लक पेट्रोल आहे तेवढे संपल्यानंतर पेट्रोल पंपही बंद पडणार आहेत। त्यामुळे नागरिक हे जास्तीत जास्त पेट्रोल आपल्या गाडीमध्ये टाकून घेत आहेत।